नमस्कार, मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊस मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय. बनाना हाऊस टिश्यू कल्चर केळी रोपांच्या ह्या सक्सेस स्टोरीज तुम्ही बघतच असता. आजचा हा केळीचा घड हे शेतकरी जे आहेत ते आहेत नानासाहेब बिभीषण चंदनकर. गाव आहे खंडाळी, तालुका आहे माळशिरस आणि जिल्हा आहे सोलापूर. तिथले हे शेतकरी आहेत. एकूण रोपांची संख्या किती आपली? 3000. आणि आज बागेला आजच्या घडीला आज किती महिने पूर्ण होतात? त्याला 11 महिने पूर्ण झाले. 11 महिने. तर 11 महिने मध्ये आता सुरुवातीला जो कटिंग होतं ते किती दिवसामध्ये झालं? 10.5 महिने. तर 10 महिन्याच्या पाठीमागचं काय काय व्यवस्थापन आहे, कसं नियोजन झालंय, काय अडचणी आल्या, या सगळ्या विषयीची चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नानासाहेबांसोबत करणार आहे. तर तुमचं पूर्ण नाव आणि इथला पत्ता सांगा आणि थोडंसं फॅमिली बॅकग्राऊंड, भाऊ किती काय? नानासाहेब बिभीषण चंदनकर, मी राहणार खंडाळी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. आम्ही 2 जण भाऊ. बर. एकूण आणि शेती काय आत्ताच्या घडीला किती एकर सगळं क्षेत्र आहे तुमचं? इथं 14 एकर क्षेत्र आहे. 14 एकर. त्या 14 एकर क्षेत्रामध्ये काय काय पीक आहेत? शक्यतो आम्ही ऊस आणि केळीच करतो. बर. ऊस आणि केळी. आमचं शेतीच ऊस आणि केळी. बर. तर एक विशेष बाब पण मला या व्हिडिओमध्ये सांगायचे की जरी स्वतः 2 भाऊ शेतकरी असले तरी जवळजवळ 3 का 4 डॉक्टर आहेत घरात. 3 आणि एक चौथा व्हायला चालू आता. 3 डॉक्टर आहेत. 3 डॉक्टर शिक्षण चालू आहे. एक पूर्ण झाले. काय काय कुठल्या लेवलचं? एक BMS आहे. बर. एक BHMS आहे आणि एक MBBS आहे. बरं. ही सगळं तुम्ही भाऊभावांनी शेतीवरच त्यांना शिकवून, म्हणजे हे सगळं पोरांसाठी शेतीवरच का दुसरा कुठला व्यवसाय नाही? तर किती एकदम एक उत्तम उदाहरण आहे की शेतकऱ्यांनी स्वतः इथं 1-2 भाऊभावांनी एवढे सगळे शेती डेव्हलप करत असताना एक चांगलं उच्च शिक्षण, मला वाटतं आज तुम्ही म्हणलं की रशियामध्ये तुमचे चिरंजीव, आता मुलगा यांचा स्वतःचा रशियामध्ये MBBS करतोय. तर एक शेतकऱ्यांनी म्हणजे एक आदर्श घेण्यासारखी इथली सिच्युएशन आहे की बाबा एक स्वतः शेती करत असताना सुद्धा एकदम उच्च शिक्षण देऊन आज मुलांना डॉक्टर, एकाच घरात 2-2, 3-3 डॉक्टर तयार करणं ही काय म्हणजे साधी सोपी गोष्ट नाहीच आहे. थोडा खर्च पण त्या पटीत आहे, सगळ्याच गोष्टी आहेत. पण ह्या नुसत्या शेतीवरती एवढं सगळं आज ह्यांनी करून दाखवलेलं आहे. आणि ह्या सगळ्या नियोजनामध्ये आजची ही जी बाग आहे तर ह्या एकूण या बागेतला अंतर किती ठेवलेलं आहे आपण? 7-5 अंतर ठेवले. 7-5. ह्या लाईनला 7 फूट आणि ह्या लाईनला 5 फूट. तर 7x5 वरती ही एकूण क्षेत्र किती आहे? ही 2.5 एकर क्षेत्र. 2.5 एकर. आणि रोपांची संख्या 3000. तर 3000 रोपांची ही बाग आहे. तर सुरुवात मला सांगायची, ह्या क्षेत्रात पूर्वी काय होतं? ह्या क्षेत्रात होतं पहिला केळच होती, नंतर आपण थोडस ऊस केला एक. बर. आणि कसं कसं रान तयार केलं सांगा, म्हणजे लास्ट पीक ज्यावेळेस ऊस काढला त्यानंतर कसं कसं क्षेत्र तयार केलं? ऊस म्हणजे ऊस लागला होता जूनला, जुलैला ऊस लावला. परत जुलैला ऊस गेल्यानंतर गेल्या वर्षी फेब्रुवारीत ऊस गेला. मार्च, एप्रिल, मे, जून पर्यंत आपण म्हणलं एक मकच पीक काढावं. मकच पीक काढलं एक. आणि परत 25 जूनला केळीची लागवड केली. बरं. केळीची लागवड करत असताना तुम्ही बेड तर दिसत, मग बेडवर लागवड केली, सपाट केली का सरी पाडून? बारीक सरी घातली. तास मारलं. 7x7 तास मारलं. आपल्याला लई खोल घालायचा नाही दंड, नॉर्मली दंड घालायचा, तिकडे जाऊन यायची. नुसती रेगा मारल्या थोडक्यात आणि त्यात लागवड केली. बरं. ही लागवड करत असताना ह्या क्षेत्राला 2.25 एकर ना, तर 2.5 एकर क्षेत्राला शेणखताचा वापर किती केला? शेणखताचा 10 टेलर खत टाकला पहिल्यांदा. सुरुवातीला टाकलाय लागवड करायच्या आधी का नंतर? लागवड करायच्या आधीच टाकला, म्हणजे रान तयार करताना. मग क्षेत्र तयार करताना 10 टेलर शेणखताचा वापर केला. त्याच्यानंतर एक रासायनिक खतांचे डोसेस किती दिले असतील? रासायनिक खतांचे 3 डोस झाले. आणि काय शेवटच्या टप्प्यात काय घडावरच्या फवारणी काय झाल्या? झालेत. तर एक साधारणपणे एकूण ही जी 3000 रोपांची बाग आहे, तर एक जनरली सांगायचा अंदाजे आठवत असेल, तुम्ही मेंटेन केला असेल तर रोप काय, खत काय, फवारणी, औषध काय, लेबर लावलं, या सगळ्याला एक 3000 रोपांना किती रुपयापर्यंत खर्च आला असेल? 2 लाखाच्या आसपास गेला. 2.5 एकराला म्हणजे इकडे 1 लाख रुपये तर होतोच. समजा 100 चांगलं उत्पादन जर घ्यायचं असेल तर 1 लाख रुपयेपर्यंत खर्च येतो. त्याच पटीत एकदम प्रॉपर नियोजन केलं आणि साधारणतः आज
2.25 म्हणजे आता कटिंग झालं, आता काय एवढा खर्च नाही, बाकीचं काय आता हार्वेस्टिंगच होईल. म्हणजे टोटल एक 2 लाख रुपयेपर्यंत खर्च आलेला. तर सुरुवातीला ज्यावेळेस वेन सुरू झाली तर किती महिन्यात झाली तुमची? 7.5 महिन्यात. आणि त्यावेळेस फण्यांची संख्या हायएस्ट किती पडली होती? सुरुवात कितीवर झाली? सुरुवात पहिल्यांदा जरा थोडीशी येईल का अशी, त्यावेळेस जरा कमी पाण्या निघाले. थंडीचा पिरियड होता. महिना कुठला होता वेन चालू असताना? मागच्या 3 महिन्यात थंडीच दिवस. थंडीत. थंडीमध्ये वेन सुरू झाली. त्याच्यातून आम्ही परत एक गोंडा फणी अधिक त्याच्यातली फणी जरा कमी केले. एक दोन मग पडताना साधारणतः 11 फण्या तरी 11 फण्या 11-12 रेंज असते. जरा थोडी नवीन येईल का, ह्याला सुद्धा फण्या जवळजवळ 13-14 फण्या असतील. होय. तर जरी बघितलं आपण तर 1 2 3 4 5 14 फण्या असतील. 6 7 8 9 10 11 12 आणि 13 आहेत. हा बोला की म्हणून 13 फण्यांचा. या की मी आहे बघा तुझ्या. कुठं आहे तुम्ही? बरं लावू तिच्या लावून टाकू. जरा वाढवा की आता. बर काढून घेऊ तिच्याला, येऊ द्या व्यापारी. बर जाऊ दे, काढून घेऊ. काय झालंय, टेकलंय जरा वाऱ्याचं हवामानाचं बेकार कंडिशन आहे. मोठी गाडी पाठवा. पडझड होती. हा पाठवा तिच्याला. ठरलंय काय म्हणते? 11 रुपये ना. नाही दिलेलंच बरं आहे. वाऱ्या कसं आहे, पडझड होण्यापेक्षा. 50ची ओळ आहे, म्हणजे 45ची ओळ आहे. 4 ओळी गेल्या, 200 कुठं पडली. आणि ह्याच्यात आता कुठं पडलंय ती 100-150 कुठं पडली. नाही साईज बी आले, साईज बी आले. साईज नसते तर मग बोजा काय करायचं. कारण 100% बॉक्सला माल जाण्याजोगा आहे, पण आता कॅरेला द्यावा लागतोय आपल्याला. कारण मी तसं नियोजनच केले की खालच्या फण्या ओढून पूर्ण फण्या सगळं दिसत नाही. लेंथ वादा बिदा काय विषय बॉक्सला पाठवायचं. आणि कसलाही बॉक्स असला तरी फणी काढून टाकतोय. मग ती आताच काढली तर ती थोडस म्हणजे मग द्यायला लागते. आता काय करायचं, हवामानामुळे आपल्याला वारा वादळामुळे आणि बरंच नुकसान होण्यापेक्षा दिलेलं बरं आहे. कॅरेटवाली तसं ऍक्च्युअली आता ह्याचा